आजचा हा संदेश ज्याच्याही समोर आलेला असेल त्याने आजचा हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका. जर तुमच्या समोर हा आजचा बाळूमामांचा संदेश आलेला असेल तर तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात, कारण गुरुमाऊलींनी तुम्हाला आजचा हा संदेश ऐकण्यासाठी निवडलेले आहेत. म्हणून तुम्ही आजचा हा संदेश पूर्ण वेळ देऊन नक्कीच ऐकावा. बाळूमामा सांगतात, आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये नवीन दिवस येणार आहे आणि ज्या दिवसाची तू आतुरतेने वाट पाहत होता तोच दिवस तुझ्या आयुष्यामध्ये आता लवकरच येणार आहे. म्हणून तू तुझ्या चिंता सोड आणि तू तुझी काळजीही सोड आणि आजचा हा संदेश अगदी शांत मनाने तू किमतीचा वेळ देऊन नक्कीच ऐक. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला तर या संदेशाला एक लाईक तुम्ही जरूर करा आणि आपले यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. प्रेमळ भक्ता, अजिबात घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. प्रेमळ मित्रांनो, तुमच्या हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकणार नाही, कारण फुकटचं कुणाला कधी पुरत नसतं आणि कष्टाचं मात्र कधी देखील संपत नसतं. एवढीच मोठी सत्यता आहे. बाकी झालं गेलं विसरून जा. जे दुसऱ्याला सांगणं खूप सोपं असतं, पण जेव्हा वेळ स्वतःवर येते ना त्यावेळेस कळतं ते किती अवघड आहे. अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणाला होणारा चमत्कार म्हणजे हे गुरु माऊलीच आहेत आणि बाळूमामांचे वेळ तर त्यालाच लागते ज्याला त्या नामाचे सामर्थ्य कळते. एवढंच खरे. नवस न करता पावणारा देव म्हणजे हे गुरु माऊलीच आहेत. फक्त तुम्हाला मात्र विश्वास ठेवायचा आहे. आणि बाकी आमच्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे ना कोणत्या करोडपतीचा हात आहे. प्रेमळ मित्रांनो, ज्याचाही हात आहे ना तो या सर्व सृष्टीचा चालक आणि मालक ब्रह्मांड नायक श्री संत सद्गुरू बाळूमामा आहेत. बस एवढीच गोष्ट आयुष्यामध्ये आनंद देऊन जाते. बाकी जुने आठवणी राहिली तर फक्त त्रास होईल. बाकी नव्याने सुरुवात केली तर प्रत्येक क्षण तुमच्यासाठी खास होईल. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, माळी दररोज रोपांना पाणी देतो, पण फळ फुले फक्त त्या त्या ऋतुमानाप्रमाणेच येतच असतात. म्हणूनच आयुष्यामध्ये मात्र तुम्ही संयम ठेवायला शिका. जो व्यक्ती कायम दुःखाचे रड गाणं गात राहतो ना त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती बाळूमामांवर श्रद्धा ठेवून बाळूमामांच्या प्रत्येक इच्छेत इच्छा मिळवून राहतो त्याला बाळूमामांच्या कृपेने भरभरून असे सुख प्राप्त होत असते. ओळख ही नावात नाही स्वभावात असावी लागते आणि मेहनत केल्याशिवाय श्रीमंत कधीही तुम्हाला होता येणार नाही. एवढं मात्र तुम्हाला प्रथम लक्षात ठेवायचं आहे. भगवंत सांगतात, जिंकून दाखव त्यांना जे तुझ्या आतुरतेने हारण्याची वाट बघत आहेत. आणि हो, मी तुझ्या कायम सोबत आहे आणि कायम मी तुझ्या सोबत राहणार. मग काळजी आणि चिंता कसली करतो? काळजी आणि चिंता तू माझ्यावरती सोपव आणि तुझं आयुष्य तू आता आनंदाने जग. कारण रोज जर तुम्ही स्वतःला सांगत गेलात की माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, आजचा हा दिवस माझ्यासाठी कसं असणार, अशा जर चिंतेमध्ये तुम्ही प्रत्येक दिवसाची सुरुवात कराल तर नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने विचार नकारात्मक केलेले होते पाहून देखील वाईट दिवस तो मात्र तुमचा तो असणार. म्हणून प्रथम आपण प्रत्येकाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. प्रथम तुम्ही स्वतःची सकारात्मक राहा. इतर लोक तुम्हाला काही देखील म्हटले तरी देखील तुम्ही मात्र प्रथम स्वतःवरती लक्ष केंद्रित करा. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला स्मरणामध्ये ठेवायच्या आहेत. बाकी जीवनामध्ये कोणाच्या पण मागे कधीही तुम्ही धावू नका. तिथे तुमची किंमत शून्य होईल. कारण तुम्ही ज्यांच्या मागे धावतात ना त्यांच्या नजरेत तुमची किंमत प्रथम शून्य असते. बाकी गुरुमाऊलींनी दिले
त्यातलं थोडंसं तुम्ही इतरांना देखील देऊन पहा. देव होता आलं नाही तरी माणूस तरी तुम्ही नक्कीच होऊन पहा. आणि विश्वास ही अशी मोठी शक्ती आहे, या शक्तीने नशिबात नसलेली ही गोष्ट मिळत असते. त्यामुळे विश्वास मात्र तुम्ही प्रथम स्वतःवरती ठेवायला शिका. जर लोक बदलू शकतात तर नशीब काय चीज आहे, फक्त कष्टावरती तुम्ही विश्वास ठेवा. आदमापूरचे गुरु माऊली, कोटी कोटी प्रणाम तुमच्या पाया. तुम्ही जगाचे पालक आणि आम्ही सर्व तुमचे बालक. गुरुराया गुरुराया चुकवा 84चा फेरा. तुमचे नाम घेता शांती लाभे. नरजन्मा येऊन जन्म सार्थक झाला वाटे. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, आम्ही पाय देता देता सावरलो. कारण पाठीमागे ब्रह्मांड नायक श्री संत सद्गुरू बाळूमामा उभे होते. मित्रांनो, आयुष्य आनंदी जर तुम्हाला ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा प्रथम तुम्ही त्याग करायला शिका. कारण स्वाद सोडाल तर तुमच्या शरीराला फायदा आहे आणि वाद सोडाल तर तुमच्या नात्याला फायदा आहे. बाकी कुठेच एवढा आनंद मिळत नाही जेवढा आनंद बाळूमामांच्या दरबारात गेल्यानंतर आपण प्रत्येकाला मिळतो. बाकी आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आपण बाळूमामांचे भक्त आहोत. खरं तर बाळूमामांचे भक्त होणे ही साधी सोपी गोष्ट नाही आणि एक पद्धतीची पदवी देखील नाही, हुद्दाही नाही, तर तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पूर्व पुण्याईमुळे बाळूमामांनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केलेली आहे. ही संधी परत येणे नाही, तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा. आयुष्याच्या शर्यतीमध्ये काय गमिवलो काय कमिवलो, कोण आपल्याला दुःख दिले कोण आपल्याला सुख दिले, या गोष्टीच्या तुम्ही प्रथम मात्र दूर राहा. कारण आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत असतात त्या तर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळेच घडत असतात. बाकी खूप विचार करून एक दिवस मी माझ्या नशिबालाच विचारलं की बाबा तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस. नशिबानेही मला त्यावेळी हसून उत्तर दिले की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो, पण तुम्ही सगळेजण एकमेकांचं सुख पाहून दुःख तुमच्या स्वतःच्या अंगी ओढून घेतात. त्यात मात्र माझा काय दोष आहे. बाकी मित्रांनो, कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरं कोणतेही नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची मुळीच गरज राहत नाही. हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तोच जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काही देखील एक उपयोग नाही. बाळूमामांवर श्रद्धा असेल तरच तुम्ही आज हा संदेश शांत मनाने नक्कीच ऐकावा. कारण बाळूमामांच्या नावात ताकदच एवढी मोठी आहे. सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे. जगण्याचे जिद्द आणि बाळूमामांचे भक्त असल्याने आयुष्याला मुख्य आपल्या किंमत आहे. एवढंच खरे. आयुष्याच्या शर्यतीमध्ये एवढंच तुम्हाला स्मरणात ठेवायचं आहे, ते म्हणजे काहीही तुमचे नाही आणि काही तुमचे राहणार नाही. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा. मोठेपणी हा प्रश्न मात्र खूप अवघड होत जातो. कारण आयुष्यातल्या काही रिकामे झालेल्या जागा रिकाम्याच राहतात, त्या मात्र पुन्हा आपल्याला कधी भरता येत नाहीत. एवढं मात्र नक्कीच. बाकी कोण म्हणतं हे गुरुमाऊली दिसत नाहीत, हे गुरुमाऊलीच दिसतात जेव्हा बाकी काहीच आपल्याला दिसत नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये प्रथम तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर तुमच्यासाठी सर्व काही शक्य आहे. घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला आपण नमस्कार करूनच बाहेर पडावे आणि घरी परत आल्यानंतरही भगवंतांचं दर्शन आपण घ्यावे. कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो. आपल्या घरी तुम्ही प्रथम असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून म्हणा, हे परमेश्वरा तुम्ही माझ्यासोबत चला असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखांचं घड्याळ असेल
परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंतांच्याच हातात आहे. बस एवढंच आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी आपले पुण्य आहे म्हणून आपण बाळूमामांच्या सेवेत आले आहोत. आता आपल्याला बाळूमामांच्या बँकेत अनन्य भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि या अनन्य भक्तीच्या खात्यात श्री संत सद्गुरू बाळूमामा या नामाची अर्थात ठेवी जमा करायची आहे. या बँकेचे चालक पालक स्वतः परब्रह्म आहेत. ही बाळूमामा नामाची ठेवी कधी देखील बुडणार नाही, उलट लाखो पटीने वाढून तुमच्याकडे परत येईल. एवढं मात्र नक्कीच खरे. नियती जेव्हा तुमच्याकडून काही हिसकावून किंवा हिरावून घेते तेव्हा त्याही पेक्षा काही मूल्यवान देण्याकरिता ती तुमचा हात प्रथम रिकामा करीत असते. आणि मित्रांनो, हातातलं गेलं तरी नशिबातलं कधीही तुमच्या जाणार नाही. म्हणून जास्त मात्र कधीही टेन्शन नक्कीच आपण घ्यायचं नाही. टेन्शन विसरून हे आयुष्य मात्र आपण जगलं पाहिजे. बस एवढंच खरे. भगवंत म्हणतात असाच आयुष्यामध्ये दुःखी राहाल नेहमी. नक्कीच एवढ्या अर्थात बारीक गोष्टीवरून जर तुम्ही नेहमी निराश राहाल तर तुमचं आयुष्य तुम्हाला अजून जास्त नक्कीच उदास करेल. म्हणून जास्त चिंता आणि काळजी करणं तुम्ही सोडून द्या आणि बाळूमामांवर तुम्ही विश्वास ठेवा. कधी कधी ते सुद्धा तुम्हाला भेटतं ज्याची तुम्ही कधीच अपेक्षा सुद्धा केलेली नसते. एवढं मात्र नक्कीच. बाकी तरंगत नसतो आम्ही कुठल्या वाटेवरती आणि नक्कीच लाटेवरती. आम्ही फक्त चालतो गुरुमाऊलींनी दाखवलेल्या प्रत्येक वाटेवरती. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला प्रथम स्मरणामध्ये ठेवायचं आहे ते म्हणजे तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यासोबत कसेही वागायचे कधीही लायसन्स मिळत नसते. म्हणून जितकं जास्त गर्व तुम्ही करणार त्यापेक्षा जास्त पुन्हा तुम्हाला दुःखाचा मात्र सामना नक्कीच करावं लागणार. म्हणून आज जर तुम्ही सतत नक्कीच चिंता आणि गर्वामध्ये राहाल तर ते तुमचं आयुष्य एका क्षणामध्ये संपवून टाकेल. जगावे तर बुद्धिबळातल्या वजिरासारखे. कारण संपूर्ण खेळा समोरच्या बादशाला भीती आणि दहशत ही वजिराचीच असते, राजाची कधीही नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. आयुष्याच्या प्रवासात एवढंच स्मरणात ठेवा ते म्हणजे स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही आपल्यासाठी उत्तमच आहे. माणसांचा संग्रह करणं इतकंही काही सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं आहे. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची तुम्हाला गुंतवणूक करावी लागते, तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची तुम्हाला तिथे प्रथम कदर करावी लागते. बाकी सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवितो, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवितो, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची योग्य तशी प्रेरणा देत असतो. एवढंच. आपलं आयुष्य हे तर दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मन शांती मिळणार नाही. तुमच्याकडे जे आहे म्हणूनच तुम्ही त्यामध्ये मात्र प्रथम आनंदी राहा. आणि पदरी सदैव अपयश आले की कोणीही तुमच्याशी फारसे मात्र संबंध ठेवणार नाही. आणि जर का तुम्ही यशस्वी होऊ लागलात किंवा यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा तिथे मात्र तुमच्या बोलती होतील. बस एवढंच सत्यता आहे. बाकी आपल्याला किती लोक ओळखतात याला काही महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला प्रथम महत्त्व असते. एवढंच. शेतीमध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो. याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाहीत तर नकारात्मक विचार आपली जागा मात्र ती बनवत असतात. एवढंच खरे. कधी कधी असं वाटतं की लोक आपल्याशी जसं वागतात ना तसं आपण देखील त्यांच्याशी वागावं, पण मन पुन्हा म्हणतं की आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय देखील फरक राहणार नाही. बस एवढंच खरे. आणि जेव्हा सगळं संपून गेलं असं तुम्हाला वाटतं ना तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी उत्तम सुरू करण्याची. म्हणून आयुष्याच्या प्रवासामध्ये कधी तुम्ही उदास राहू नका. कारण भगवंत दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा कधीही बंद करीत नसतो. एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसऱ्याकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात. हीच जगातील सगळ्यात मोठी एक अंधश्रद्धा आहे.
बाकी नशिबाचं आणि मनाचं कधी देखील जुळत नाही. जे नशिबात असते ते मनात नसतं आणि जे मनात असतं ते मात्र आपल्या नशिबात नसतं. एवढंच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये ह्या छान ओळी तुम्ही प्रथम लक्षात ठेवा. ते म्हणजे टेन्शन कधीही घ्यायचे नाही. आयुष्य कसं बिनधास्त जगायचे. कुणाचे मात्र वाईट तुम्ही करायचं नाही आणि कुणाचे वाईट तुम्ही चिंतूही नका. कुणाच्या मागे तुम्ही वाईट बोलूही नका. फक्त तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहून जगा. भगवंत तुम्हाला काही देखील कमी पडू देणार नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून देखील घ्यायचं नाही. लोकांचे विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी ती प्रथम नाराज होऊन बसतात, ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक भगवंतांवर पण नाराज होतात. तर तुम्ही आणि आम्ही कोण आहोत याचा प्रथम तुम्ही विचार करा. बाकी डोळे तर सगळ्यांचे सारखेच असतात, परंतु दृष्टिकोन सारखा कधीच नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळं करतो. या छोट्याच्या आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका. स्वप्नात असा अथवा अर्थात हसा अथवा सत्य डोळे लवकर उघडलेले कधी आपल्यासाठी उत्तमच आहेत आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडतात, म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची तिथं मात्र तुम्ही कदर करायला शिका. चांगले लोक आणि चांगले विचार हे आपल्याबरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव मात्र कधी करू शकत नाही. शून्यालाही किंमत देता येते, फक्त त्याच्यापुढे अर्थात त्याच्या पुढे एक मात्र होऊन आपल्याला उभे राहावे लागते. बस एवढंच खरे. बाकी कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचं महत्त्व सूर्या इतकंच असतं. त्यामुळे तुम्ही स्वतःला कधी देखील कमी समजू नका. फक्त वेळ तुमची वाईट आहे, परंतु आयुष्य तुमचे मुळीच वाईट नाही. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता आणि काळजी करणं आता पूर्णत्व सोडून दिले पाहिजे. किती दिवस चिंतेत राहणार आहात? सतत इतर लोकांनी तुमच्याबद्दल काय म्हटले आणि कसा विचार केला याच गोष्टीमध्ये जर तुम्ही सतत भरकट राहिलात तर तुमच्या आयुष्याला शून्या इतकी किंमत आहे. म्हणून आयुष्यामध्ये एखादी उत्तम गोष्ट घडवायची असेल तर तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीमध्ये अडकू नका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला मात्र नक्की समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात शांत राहा. काही गोष्टी आयुष्यामध्ये वाईट घडणं देखील उत्तम असतं, ते म्हणजे तुम्हाला उत्तम अनुभव येण्यासाठी. म्हणून आयुष्यामध्ये जर तुमच्या सतत वाईट गोष्टी घडत असतील तर तिथे तुम्ही मुळीच काळजी आणि चिंता करू नका. बट जेवढं घडते आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी भगवंतांच्या इच्छेने घडत आहेत एवढंच. म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही मात्र आनंदी राहा. बाकी 4 लोक काय म्हणतील हा विचार तुम्ही त्या 4 लोकांनाच करू द्या. तुम्ही मात्र नक्कीच तुमच्या कामावरती प्रथम जास्त लक्ष द्या आणि ज्यांची सुरुवात ही इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते ना, त्यांना हारण्याची, घाबरण्याची, ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती कधीच नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व मुळीच नाही, तर ते आपल्याला का ओळखतात यालाच प्रथम महत्त्व आहे. एवढं मात्र आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी कुणाचेच नसतात हक्क कुणावर, तरीही डोळे मात्र भरतातच ना. मुळात अपेक्षाच करू नये, पण तरीही आस लागतेच ना. हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी, तरी सुख मोजताना पापण्या भिजतातच ना. लाग झाला असेल मनाचा दगड, पण तरीही आठवणींनी त्याला पाजर फुटतेच ना. जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना. या सगळ्यात अर्थात सगळ्यातनं हाती उरायचे असते फक्त एक शून्य, पण तरीही जीव मात्र आपण प्रत्येकाचा जडतच असतो. हेच मोठं सत्य. मन गुंतायला वेळ लागत नाही, मन तुटायला देखील वेळ लागत नसतो. वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर प्रथम तुम्ही तुमची मनस्थिती योग्य ठेवा. जो व्यक्ती स्वतःची मनस्थिती मजबूत ठेवेल तो मात्र आयुष्यामध्ये कधीही जास्त प्रमाणात रडणार नाही. आणि जेव्हा माणूस आतून तुटतो ना
तेव्हा तो खूप शांत झालेला असतो आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगाने लगेच दुखावली जातात, कारण त्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसाने सगळं काही गमावलेलं असतं. अशा लोकांना आदर देणं मात्र खूप अवघड आहे. त्यांना ना कशाची चिंता उरलेली असते, ना कशाचे प्रेम, ना भीती, न कुठली अपेक्षा उरलेली असते. उरलेलं असतं ते फक्त आणि फक्त दुःख. असं दुःख की जे कधी शब्दातून व्यक्त मात्र होणारं नसतं. प्रयत्न हा अर्थात परीस असून त्याच्या योगाने वाळवंटांचे नंदवन करता येतं. भेकड म्हणून जगण्यापेक्षा शूराचे मरण अधिक चांगले. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे मात्र सांगता येत नसते. आणि सोन्यामध्ये जसे रत्न कोणले तर सोन्याची किंमत वाढत जाते, तसेच आयुष्यातील प्रत्येक क्षणांची रत्नासारखी तुम्ही मांडणी केली असेल तर मनुष्याचे अवघे जीवन झळाळून नक्कीच उठत असते. बस एवढंच. बाकी कुणाच्याही तावडीत सापडायचं नाही. आपलं भवितव्य धोक्यात आणायला अनेकदा आपणच प्रथम जबाबदार असतो. एवढं मात्र प्रथम तुम्ही स्मरणामध्ये ठेवा. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट मात्र नक्कीच खरे, ते म्हणजे पैसा बोलतो. तुम्ही 10वी नापास असा, पदवीधर व्हा, PhD करा, डॉक्टर व्हा किंवा इंजिनियर व्हा किंवा शाळेत तुम्ही जाऊ नका. शेवटी लोक हेच विचारतील तू किती पैसे कमवतो आणि त्यानुसार तुम्हाला वागणूक देतील. हे या जगाची वास्तविकता आहे, म्हणून हे प्रथम तुम्ही स्वीकारा. बाकी म्हणून पैसे कमवा आणि मग पैसा सगळं काही नसतो रे यावर भाषण द्या. समजून घ्या, आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीला लिमिट मात्र आपण ठेवलं पाहिजे. म्हणून कोणतीही काम हे तुम्ही लिमिटच्या बाहेर मुळीच करू नका. जे सध्या तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करीत आहात त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी उत्तमच आहे. बाकी कोणाच्या असल्या नसल्याने कोणाला काही फरक पडत नसतो. जर तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल आणि तुम्ही नसाल तर तिथे मात्र पर्याय शोधला जाईल. आणि गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत मात्र कोणालाही दिल्यास ते तुम्हाला त्यांच्यापेक्षा खालचं मात्र प्रथम समजू लागतील. आयुष्य जातं सारं कमवायला, एक कारण पुरेसं असतं गमवायला, ते म्हणजे आपला मान. एवढं मात्र नक्कीच खरे. आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी हा वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक पद्धतीचे स्वप्न असतं, तर मूर्ख माणसाच्यासाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. श्रीमंत माणसासाठी विनोद, तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्याने कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपयोग केला तर मग त्यांच्या आयुष्यांच्या अर्थांची अदलाबदल व्हायला वेळ मात्र कधी लागणार नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं. वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना, आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठी तिथे मात्र बदलू लागतात. बाकी तुम्ही किती जरी चांगले राहिलात, पण एक गोष्ट प्रथम लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार. कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते पण दृष्टिकोनाचे कधीही होणार नाही. मिळालेल्या माणसांचे अर्थात अंत्यसंस्कार करता येतात, कारण त्यासाठी 4 माणसं तरी असतात. पण मेलेल्या मनाचं काय, त्यासाठी ना अंत्यसंस्कार करता येतं ना 4 माणसं ते मन सांभाळायला येतात. म्हणून तुम्ही तुमच्या मनाला कधी देखील नक्कीच निराश होऊ देऊ नका. फक्त एवढीच गोष्ट स्मरणात ठेवा, ते म्हणजे सोडून द्यायला शिका. एखादा जवळचा व्यक्ती आहे, काहीतरी कारणावरून तो खटकलं, वाद झाले, भांडण झाले, दोघे एकमेकांपासून दूर झाले, पण तेव्हा तुम्ही एकमेकांपासून दूर जाणे एवढे मोठे होते का की तुमचा इगो आडवाला म्हणून वाद विकोपाला गेला? नक्की कुठे चुकले प्रथम तुम्ही याचा विचार करा. मन दुखवणारा वाद नसेल तर पुन्हा एकत्र येऊ शकतात का याचा देखील विचार करा. कधी कधी चुकी कुणाची याचा विचार करण्यापेक्षा झालं गेलं सोडून पुन्हा नव्याने सुरुवात करणे हे जास्त मात्र आपल्यासाठी चांगले असते. बस एवढंच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरी या आयुष्यामध्ये तुम्ही मात्र जास्त उदास होऊ नका. कारण जेवढं तुम्ही कमवलेले आहात तेवढं तुम्ही गमवू शकतात आणि जेवढं तुम्ही गमवलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्ही कमवू शकतात. म्हणून जे गेले त्याच्याबद्दल विचार करू नका आणि जे सध्या तुमच्याकडे आहे त्याबद्दल तुम्ही गर्वही कधी करू नका. बस जेवढं भगवंतांनी दिले त्यामध्ये माणसानं आनंदी राहावं.
जीवन जगत असताना असे जगा की तुम्ही कोणाची आठवण काढण्यापेक्षा तुमची आठवण कोणीतरी काढली पाहिजे, बस एवढंच. आणि कोणाला कितीही जीव लावा, शेवटी ते आपल्याला परकेपणाची जाणीव प्रथम मात्र करून देतच असतात. बस एवढी मात्र आयुष्याची एक मोठी सत्यता आहे. भगवंत म्हणतात, शांत राहा. ज्या गोष्टी गमावलेल्या आहेत त्यापेक्षा उत्तम गोष्टी आता लवकरच इथे मात्र तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल, अजूनही तुम्ही चिंता करीत असाल, तर ती तुमची चिंता पूर्णत्व व्यर्थ आहे. प्रेमळ मित्रांनो, आज हा संदेश जर तुम्ही अजून काही मिनिटे देऊन ऐकलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामधले योग्य त्या गोष्टी समजू लागतील आणि आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी कशा पद्धतीच्या असतात या देखील तुम्हाला समजू लागतील. म्हणून आजचा हा संदेश तुम्ही कानाडोळा न करता योग्य असा वेळ देऊन नक्कीच ऐकावा. एक लक्षात ठेवा, नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसते, मेहनत करूनच ते आपल्याला प्रथम उघडावे लागते. सत्याचे नाव हळेल, अर्थात सत्याचे नाव हळेल, डुळेल, डगमगेल, पण ती मात्र कधी देखील बुडणार नाही, एवढंच खरे. चांगले काम करत असतानाही जर कोणी तुमच्यावर सतत शंका घेत असेल तर त्यांना ती तुम्ही घेऊ द्या, कारण शंका ही नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतली जाते, कोळशाच्या काळजीवर अर्थात काजलीवर कधीही नाही. बस एवढंच खरे, बाकी काही नाही. या वाक्यामध्ये खूप काही दडलेलं असतं. बोलणाऱ्याला कदाचित सांगायचं नसतं, पण ऐकणाऱ्याला ते बरंच काही सांगून जातं. हे मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी हे गुरुमाऊली तुम्हाला आता लवकरच देतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये इतका आनंद भगवंत देतील ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर ती तुम्ही तुमची चिंता आता मात्र पूर्णत्व सोडून द्या. चिंता करण्यापेक्षा या क्षणापासून तुम्ही भगवंतांचे चिंतन करण्यास सुरुवात करा, कारण जेवढं तुम्ही आजपर्यंत गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त हे गुरुमाऊली तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. बाकी वास्तव्य अशिक्षित लोकांमुळेच मातृभाषा टिकली आहे, अर्थात सुशिक्षित लोक मराठीत बोलणे टाळण्याचा प्रयत्न करतात, एवढं मात्र नक्कीच खरे. हृदयाचा दरवाजा अर्थात समजून घ्या, एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले. त्याने मात्र खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला, पण त्यांनी त्याला हँडल बनवले नाही. मग मी त्याला विचारले, अरे याला हँडल का बनवले नाही? तेव्हा त्या चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले. त्यांनी म्हटले, हृदयाचे दरवाजे आतून उघडतात, बाहेरून कधीही ते उघडले जात नसतात. म्हणूनच एखादा व्यक्ती जर तुम्हाला वाईट ठरवत असेल आणि सारखं सारखं त्याच्या नजरेमध्ये तुम्ही वाईट असाल तर जास्त काही तुम्ही चांगला बनण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण जो तुम्हाला ज्या दृष्टिकोनातून बघतो तो त्याच पद्धतीने तुम्हाला समजतो. म्हणून आयुष्याच्या शर्यतीमध्ये जर तुम्हाला खरोखर आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र आता तुम्ही सर्वप्रथम स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका, बस एवढंच. बाकी पैसा कमवून माणसं जास्तीत जास्त श्रीमंत तर होऊ शकतो, परंतु मोठा नाही. मोठं होण्याकरिता आधी त्याला विचाराने श्रीमंत मात्र व्हावं लागतं, बस एवढंच खरे. आणि स्वतःची शक्ती खर्च न करता समोरच्याला झुंजवता आलं की राजनीती जमली आणि आपल्याला खेळवलं जाते हे समजून योग्य डाव टाकून पलटवार करता येतो, तेव्हा खरी राजनीती जगली. कोणत्या एका गोष्टीचा अतिरेक झाला की नक्कीच पुन्हा मात्र माजते, अर्थात अराजकता व नक्कीच हैवानांचे राज्य, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी लोक जिवंत माणसाबरोबर नीट बोलत सुद्धा नाहीत आणि माणूस मेल्यानंतर त्याला हळून हळून विचारतात, ते म्हणजे तू बोलत का नाहीत? हीच मोठी सत्यता आहे. बाकी मित्रांनो, तुमच्या अपयशावर जोरात ढोल वाजवणारे तेच असतात ज्यांचे स्वतःचे डोळ फाटलेले असतात, एवढंच तुम्ही समजून घ्या. आणि जेव्हा सूर्य एकाच दिवशी 2 तिथी पाहतो तेव्हा एका तिथीचा श्रेय झाला असे समजतात. अक्षय म्हणजे ज्याचा श्रेय होत नाही, वैशाख, शुक्ल, तृतीया आणि या तिथीचा कधी श्रेय होत नाही, म्हणून तिला अक्षय तृतीया म्हणतात. बस
एवढीच गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. बाकी मित्रांनो भरपूर गोष्टी आहेत, त्यामधून आपल्याला भरपूर गोष्टी समजून देखील आणि शिकायला देखील मिळतात. बस ते मात्र आपण शिकलं पाहिजे. जर का माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची त्याला प्रथम आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय त्या मनातला उदासीनपणा कमी मात्र कधी होत नाही. म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते, मग ती नात्यातील असोत, मैत्रीतील असोत किंवा प्रेमातील असोत. एवढंच खरे. आणि प्रामाणिकपणा ही खूप महाग गोष्ट आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून ते मात्र मिळवण्याची तुम्ही अपेक्षा करू नका. बस एवढीच गोष्ट आहे. आणि तुमच्या चुकीचे खापर अर्थात आपल्या चुकीचे खापर हे नेहमी दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठे चुकलं हे तुम्ही तपासून पहा. कदाचित आपली चूक आहे हे देखील तुमच्या लक्षात येईल. बाकी आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही तुम्ही मात्र आता चिंता आणि काळजी करणं सोडून द्या. बस जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला हे गुरुमाऊली लवकरच देणार. आणि तुमच्या आयुष्यामध्ये आता त्याही गोष्टी घडतील ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणून आता जर तुम्ही निराश असाल आणि चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची प्रत्यक्ष चिंता सोडून द्या आणि भगवंतांवरती तुम्ही तुमचा विश्वास ठेवून असेच भगवंतांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश शांत मनाने तुम्ही दररोज न चुकता ऐकत चला. प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात काहीही झाले तरी देखील घाबरू नको, फक्त आणि फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. आयुष्याच्या शर्यतीमध्ये कधीही तुम्ही निराश होऊ नका, कधीही तुम्ही चिंता मात्र करू नका. फक्त एवढीच गोष्ट तुम्ही स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तिथे तुम्हाला स्वतःवरती सर्वात जास्त प्रमाणात विश्वास मात्र ठेवायचा आहे. बाकी वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे देखील कधी उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर नक्कीच आपलं जीवन सुखमय मात्र होऊ शकतं. निष्क्रिय माणसं आणि अतिअहंकारी माणसं शेवटी मात्र एकटी पडतात. आपल्या याच स्वभावापायी आपण एकटे पडलो आहोत हेही ते मात्र कधी मान्य करीत नाहीत. आणि तरी त्यांपैकी काहींचं नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात. त्यामुळे आपल्या आजवर काहीच चुकले नाही अशा समजुतीत ती मात्र आपला आळस आणि अहंकार दोन्हींचं जतन मात्र प्रथम करतात. म्हणूनच जर तुम्हीही या ब्रह्मामध्ये असाल ते म्हणजे नक्कीच तुमचे काही चुकले नाही, तर तुमचा हा ब्रह्म तुम्हाला पूर्णत्व दुःखामध्ये नेईल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर प्रत्येक तुमच्याकडून झालेली चूक या चुकीचा अर्थात प्रत्येक चुकीचा तुम्ही मात्र प्रथम स्वीकार करायला शिका. बस एवढ्याच गोष्टी माणसांनी प्रथम मात्र समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे राहणार नाही. म्हणून आनंदी आयुष्यात राहायचे असेल तर आता मात्र स्वतःवरती विश्वास ठेवा. बस एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहून मनाला दुःखी मात्र करू नये. आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करणेच हे योग्य असतं. मनासारखे दिवस येत नसतात, तर प्रयत्नाने मनासारखे दिवस प्रथम मात्र आपल्याला आणावे लागतात. बस एवढ्याच गोष्टी मनुष्याने प्रथम मात्र समजून घेतल्या पाहिजेत. आणि प्रेमळ मित्रांनो, सर्वात मोठे न्यायालय म्हणजे ते प्रथम आपले मन आहे. काय बरोबर आणि काय चूक हे आपल्या मनाशिवाय कोणाला देखील नक्कीच ज्ञान नसते. बाकी तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद तुम्ही प्रथम समजावा आणि तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा तुम्ही समजा. तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुम्ही अर्थात तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे तुम्ही समजा. अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा. उगाच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातल्या नम्रपणेचा विजय समजा. तुमच्या अर्थात स्वदर्शनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे मात्र तुम्ही नक्कीच प्रथम समजा.
बस एवढंच खरे. बाकी श्रीमंताला गरिबाची चूक आणि गर्विष्ठ माणसाला स्वतःची चूक मात्र कधी देखील कळत नाही. आयुष्य सुगंधित अगरबत्तीसारखं असावं, पण सुगंधित अगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची स्वतः जळण्याची तयारी सुद्धा असायला हवी, तेव्हाच पेटून सुगंध पसरू शकतो. आता फक्त मंद निकार असतो जी स्वतः जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या अनेकांना आपल्या कर्तृत्वाची दखल घ्यायला लावते. आपसूक त्या लोकांच्या तोडून शब्द बाहेर पडावेत एवढं मात्र नक्कीच. बाकी बुद्धिमान गप्प राहतात, शहाणे बोलतात आणि मूर्ख मात्र वाद घालतात एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी लोकांना मनात पाप ठेवणारी आणि तोंडावर गोड बोलणारी माणसं ही मात्र जास्त प्रमाणात आवडतात एवढं मात्र नक्कीच. बाकी तुम्ही कितीही आयुष्यामध्ये नक्कीच वाईट कर्म केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी आनंदी राहू शकणार नाहीत. प्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये तुम्हाला जर आनंदी राहायचे असेल तर प्रथम तुम्हाला स्वतःवरती सर्वात जास्त प्रमाणात आता मात्र विश्वास ठेवावा लागेल. म्हणून आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नक्कीच तो स्वतःवरती विश्वास ठेवून आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं आता मात्र पूर्णत्व सोडून द्या आणि स्वतःवरती तुम्ही कायमस्वरूपी नक्कीच विश्वास ठेवत चला. बस एवढंच तुम्ही समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात शांत राहा, तुझ्या आयुष्यामध्ये संकटे कधी येणारच नाहीत. या नक्कीच तुम्ही मात्र कधीही अर्थात ब्रह्मामध्ये राहू नका, कारण जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत संकटे मात्र तुमच्या आयुष्यामध्ये येत जात राहतील. आणि जर तुम्हाला खरोखर आनंद प्राप्त करवायचा असेल तर मग मात्र तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. बाकी जेवढं भगवंतांनी दिले त्यातलं इतरांनाही आपण नक्कीच प्रथम द्यायला पाहिजे. म्हणजे समजून घ्या, जेवढं तुम्हाला भगवंतांनी सध्या दिलेलं आहे त्यातलं तुम्ही इतरांनाही देऊन पहा. देव होता नाही आलं तरी देखील चालेल, पण आपण प्रत्येकाने माणूस म्हणून नक्कीच जगलं पाहिजे. बस एवढंच खरे. मागे आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो, महत्त्वाचे असते ती त्या व्यक्तीच्या आपल्याकडून असणारी गरज, आणि गरज संपली की नातं देखील तिथे मात्र संपून जाते. आणि पाठीमागे बोलणारे हे प्रथम पाठीमागेच राहतात. बाकी चुका मात्र होत जातील, तुम्ही प्रथम सुधारत जा, वाट देखील तुम्हाला सापडत जाईल, तुम्ही ते शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही त्यांना स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही ते शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तुम्ही मात्र प्रत्येक क्षण जपत जा. प्रसंग परीक्षा घेत राहील, तुम्ही तुमची क्षमता मात्र तिथे दाखवत चला. बस एवढंच. आयुष्य असंच जगायचं असतं, जे घडेल ते सहन करायचे असतं आणि बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठंतरी थांबायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे देखील करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना प्रथम सुखवायचे असते. दुःखाने अश्रूंना मनात कोंडून कधीही ठेवायचं नक्कीच असतं. हसता नाही आलं तरी हसवायचं असतं. पंखांमध्ये बळ आल्यावर घरटं मात्र आपण सोडायचं असतं. आणि आकाशात झेपावून धरतीला आपण मात्र कधी विसरायचं नसतं. आणि मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी देखील नक्कीच मागून मागून तरी काय मागितलायस असं मात्र म्हणायचे असतं. इच्छा असो अथवा नसो जन्मभर वाकायचं असतं. पण जग सोडताना मात्र समाधानातच आपण मात्र जायचं असतं. आयुष्य असंच आपण प्रत्येकाने प्रथम मात्र जगायचं असतं. बाकी मला समजून घेणं प्रत्येकाला हे कधी जमणार नाही, कारण नात्यात दिखावा करून बोलणं हे नक्कीच मला जमत नाही, आणि लोकांना खरं बोललेलं हे मात्र कधीही सहन होत नाहीत एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर तुम्ही तुमची ती चूक विसरावी एवढंच. बाकी एक सांगू का, कधीही टेन्शन घ्यायचं नाही. आयुष्य नेहमी बिनधास्त जगायचे. जे काही घडले तो तर आपल्या कर्माचा भाग आहे असं समजून आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी स्वतःला आनंदी ठेवायचे. आणि या आयुष्यामध्ये आपण प्रत्येकाने नेहमी उत्तम कर्म करत राहायचे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतल्या पाहिजेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश अजून नक्कीच शांत मनाने पुढे ऐका. जर
हा संदेश तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेले असाल तर नक्कीच धन्यवाद. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता मात्र नक्कीच मिळेल. बाकी नेहमी भगवंतांवर तुम्ही विश्वास ठेवाल तर भगवंत देखील तुमच्यावरती नक्कीच विश्वास ठेवतील. मनातल्या वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे. साठलेल्या अर्थात भावनांचं कर्ज फेडल्याशिवाय आयुष्य मात्र आपलं कमी पडतं, हे नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, प्रथम समजून घ्या, मृत व्यक्तीला खंदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मृत झाला आहे त्याला त्याचा काडीचाही उपयोग नसतो. पण किती मृतांना खंदा दिला यापेक्षा किती जिवंत माणसांना तुम्ही हात दिला यावर तुमची माणुसकी ठरत असते. माणूस मृत झाला ही बातमी कळताच धावून जाणारी माणसं ती जिवंत असताना त्याच्या पडत्या काळात का बरं धावून जात नाही? खरं तर माणूस गेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते, एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. बाकी जीवन जगायचं अर्थात जीवन जगण्याचं रहस्य पुढच्या दिशेने जगायचं असतं आणि मागच्या दिशेने आपण मात्र समजायचं असतं. समजून नाही आले तर समजून घ्या, पुढे बघून चालायचे आणि मागे बघून शिकायचे, बस एवढंच आपण समजून घ्या. आणि शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजनच असतं. कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचं हे ज्याला समजलं ना त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कोणीही नाही. शब्दाची सुद्धा आपली एक प्रकारची चव असते. बोलण्याआधी स्वतःची चाकून बघा, जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना तरी ती कशी चांगली वाटेल याचा प्रथम तुम्ही विचार करा. आणि आपल्याबद्दल समोरच्या आपली स्तुती करत असेल याचा अर्थ असा होत नाही की तो आपल्या मागे सुद्धा आपल्याबद्दल फक्त चांगलंच बोलत असेल. आणि जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही. आयुष्यात माणसं कधी अर्थात कशी भेटतील, मार्ग दाखवणारे की मार्ग अडविणारे हे सुद्धा तुमच्या हातात नाही. ज्या पैशाच्या जोरावर सध्या अहंकार करीत आहात तो पैसा कायमच तुमच्या सोबत असेल अथवा नसेल हे देखील सांगता येणार नाही. आणि ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्याला सुद्धा सुरकुत्या पडतात. ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत. आणि ज्या मुलांना नक्कीच मुलांचा तुम्हाला अभिमान असतो ती सुद्धा तुमच्या उतारवयात तुमची काळजी करतीलच असे नाही. ज्यांना तुम्ही आयुष्यभर तुमचे समजतात ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात. जेव्हा वेळ चांगली असेल म्हणूनच तेव्हा तुम्ही माजू नका आणि जेव्हा वेळ तुमची खराब असेल तेव्हा मात्र तुम्ही रडू नका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरी सुद्धा ॲटिट्यूड मात्र दाखवणे चुकीचं आहे. चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहे आणि चांगल्या कर्माचे फळ भगवंत नेहमी चांगलेच देतो, हे मात्र अंतिम सत्य आहे. म्हणून या प्रत्येक भानगडीमध्ये न पडण्यापेक्षा आपण प्रथम चांगले कर्म करण्यास सुरुवात करावे, बस एवढंच खरे. बाकी मित्रांनो, तू नाही तर मी नाही ही तर फक्त बोलण्याची गोष्ट आहे. खरं तर या जगात कोणाचं कोणा वाचून काही अडत नाही, हे त्रिकाळ सत्य आहे, बस एवढंच. बाकी मित्रांनो, काहीही देखील झाले तरी देखील तुम्ही प्रथम आनंदी राहा, कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एका क्षणामध्ये देखील मिळवू शकतात. म्हणून तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर आता मात्र नक्कीच तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. बाकी जो ज्ञानी असतो तो समजून घेतो आणि जो अज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं. पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही कधी समजावू शकत नाही, त्याला फक्त वेळ समजावू शकते. हे देखील एक मोठे सत्य नक्कीच आहे. बाकी आयुष्याच्या शर्यतीमध्ये काय गमावले आहोत याचा नेहमी विचार करण्यापेक्षा ज्याही गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला उत्तमच मिळालेल्या आहेत, हे प्रथम तुम्ही मात्र नक्कीच योग्य पद्धतीने समजून घ्या. बाकी मित्रांनो, आजकाल जोडीलाच पैसे उधार मागणाऱ्याला वाटत नाही, त्यापेक्षा जास्त ते नक्कीच परत मागताना वाटते. समजून घ्या, जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला आहे. एकाकडे मागा, 1000 जण ते तुम्हाला देतील. आणि जगातील सर्वात महाग गोष्टी म्हणजे मदत आहे. 1000 जणांकडे मागा,
कदाचित एखादाच करेल, बाकी परिस्थिती बदलणारे आपण कोण? गृहीत धरायची शक्ती एवढ्यासाठीच वाढवायची. त्यामुळे मन नावाची एक दुर्मिळ वस्तू सुरक्षित राहते, टवटवीत राहते. मन कोसळले की माणूस कोसळला. बाकी मन शाबूत ठेवलं की आयुष्य मात्र नक्कीच पेलथडीला हसत खेळत नेता येतं. माणूस प्रथम मात्र मनाने खचतो. तसं झालं की प्रवाह संत असतानाही त्यांच्या होड्या उलटतात. आपण फक्त एवढंच करू शकतो की आपण आपला शब्द फिरवल्यामुळे दुसऱ्याची होडी बुडणार नाही ना, एवढीच काळजी घ्यायची. म्हणजे ती मात्र तुम्ही घेऊ शकतात, हे देखील प्रथम तुम्ही समजून घेतलं पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा घडतात की त्यामध्ये तुमची चूक नसतानाही तुम्ही मात्र तिथे चुकीचे ठरविले जातात. ज्याला साथ द्यायची ना तो तर देतोच, आणि ज्याला सोडायचे तो मात्र सोडतोच. म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला तुम्ही प्रथम जपा. ज्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात तुम्ही महत्त्व देऊ नका. बस एवढंच. बाकी आयुष्यात जर काही कमवायचं असेल तर तुम्ही तुमचं नाव कमवा, कारण ते कधीही मात्र चोरीला जाणार नाही. एवढंच खरे. भगवंत सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठली गोष्ट विनाकारण घडत नसते, आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल ना तिथे मात्र आम्ही नक्कीच तुझ्या सोबत असू. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, कुणा वाचून कुणाचे अडत नसले तरी देखील कोण कधी कुणाच्या कामाला येईल हे मात्र कधीही सांगता येणार नाही. बाकी खरं सांगायचं झालं तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो, पण हृदयाने मात्र माफ करण्यासाठी पूर्ण आयुष्य नक्कीच त्याला घालावे लागते. हीच एक मोठी शक्यता अर्थात सत्यता आहे. भगवंत म्हणतात, शांत राहा. जेवढ्या गोष्टी गमावलेल्या आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला लवकरच मिळतील. बाकी प्रेमळ मित्रांनो, किती पैसा कमवला म्हणजे माणूस आपण श्रीमंत समजावा, याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजांनी दिलेले आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात, नीती धर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावी, अब्रूने जगता यावे. इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य आपण श्रीमंत समजावा. ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही, आणि संत समजल्याशिवाय भगवंत देखील तुम्हाला समजणार नाही. बस एवढंच खरे. आयुष्याच्या चित्रपटामध्ये जेवढं समजायचं इथे मात्र वनसमोर कधीही नाही. म्हणून जे आयुष्य तुम्हाला जगून घ्यायचं आहे ते मात्र तुम्ही या क्षणी भरभरून नक्कीच जगून घ्या. नुसतंच आपलं म्हणून चालत नसते. आपल्याला मनापासून आपलं मात्र प्रथम समजायचं असतं. आणि एखादी व्यक्ती मनातून जर उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, आदर, मान, सन्मान काही देखील शिल्लक कधी राहणार नाही. खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असाही आहे, आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची तिथे मात्र गरज मुळीच नसते. जीवन हे सोपे नक्कीच आहे. फक्त तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जात असताना इतर लोक तुम्हाला नावं ठेवतात. नक्कीच या गोष्टीकडे तुम्ही मुळीच कधी लक्ष देऊ नका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायच्या आहेत. आणि जर तुम्ही या गोष्टी समजून घेतलेली असाल तर नक्कीच तुमचे आयुष्य आनंदमय होऊन जाईल. प्रेमळ मित्रांनो, खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला मात्र मुळीच तोड नसते. कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त मात्र आपल्याला सुख देऊन जाते. बाकी चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात, तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला मात्र तोडलं जातं. बस एवढीच एक मोठी सत्यता जे आपण प्रत्येकाला सदैव स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही ते तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. म्हणून ज्या गोष्टी सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी कोणत्या न कोणत्या कारणांमुळेच तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत. म्हणून अजून जरी तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता आता पूर्णत्व सोडून द्यावे. आणि आयुष्याच्या प्रवासामध्ये एवढंच आता मात्र तुम्ही लक्षात ठेवा, ते म्हणजे भगवंत सदैव तुमच्या सोबत आहेत
आणि सदैव ते तुमच्या सोबतच राहणार. फक्त तुम्ही मात्र स्वतःवरतीही प्रथम विश्वास मात्र नक्कीच ठेवा. मागे नोकरीवाला माणूस फक्त कॅलेंडरवर असलेले लाल चौकोन लक्षात मात्र ठेवतो, एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतात, स्मरणात ठेवा, जे तुम्ही दुसऱ्यांना देणार ते तुमच्याकडे दुप्पट नक्कीच येणार. म्हणून इतरांना दुःख देण्यापेक्षा आनंद देण्याचा प्रयत्न करा. भरभरून आनंद तुमच्या आयुष्यामध्ये नक्की देणार. किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत तिथं कमी होते. हे किमतीचे सत्य आहे. डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावरचं खोटं हसू सगळं काही सांगून जातं. फक्त ते समोरच्याला मात्र योग्य पद्धतीने ओळखता यायला हवं. हे देखील एक मोठे सत्य आहे. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं आजपर्यंत गमावलं आहात त्यापेक्षा उत्तमच तुम्हाला लवकरच मिळणार आहे. मागे आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे याबद्दल कृतज्ञ तुम्ही राहायला शिका. बस एवढंच. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वर घालितो थपाटा, आत आधाराचा हात देता आकार गुरुने, ज्याची त्याची लाभे वाट, नक्कीच घट्ट पावती प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात. योग्य माणसाची साथ असेल तर हजारो वाईट क्षण आनंदात मात्र निघून जातील. हे देखील एक मोठे सत्य आहे. बाकी आयुष्यामध्ये काहीही झाले तरी देखील तुम्ही मात्र मुळीच कधीही चिंता करू नका. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका. बस तेवढ्याच गोष्टी तुम्हाला प्रथम मात्र स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. कारण जितक्या जास्त प्रमाणात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या मनाला शांत ठेवाल तेवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच पुढे जाल. आणि जर तुम्ही तुमच्या मनाला कधीही शांत ठेवणार नाहीत तर मग मात्र ते तुमचं मन तुम्हाला सदैव नक्कीच निराश करेल. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर नेहमी तुम्ही तुमच्या मनाला शांत मात्र नक्कीच ठेवायला शिका. बस एवढ्याच गोष्टी आयुष्यात मनुष्याने स्मरणामध्ये मात्र ठेवल्या पाहिजेत. एवढंच खरे. भगवंत म्हणतात, गुंतागुंता करून काही होणार नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. कितीही कोरले बांध, भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसाची संपत्ती मात्र कधी कामी येत नाही. म्हणून काळी आई इथेच राहणार आहे, तुम्हीही इथेच राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर तुमचे नाव देखील राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधी मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा इथे कधीही मिळत नाही. बस एवढे मात्र योग्य शब्द योग्य पद्धतीने आपण आपल्या मनी कोरून ठेवले पाहिजे. आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि मग त्यात अडकलेला माणूस अजून जास्त वाईट बनत जातो. म्हणून तुम्हाला जी गोष्ट जमणार नाही ती गोष्ट तुम्हाला अर्थात जमणारच नाही. म्हणून तुम्ही तिथेच बसू नका. समजून घ्या, आयुष्यामध्ये जर तुम्हाला उत्तम गोष्टी प्राप्त करवायच्या असतील तर प्रथम मात्र तुम्हाला योग्य पद्धतीने कर्म देखील करावे लागतील. बस एवढ्याच गोष्टी मनुष्याने प्रथम मात्र स्मरणामध्ये ठेवायचे. भगवंत म्हणतात, जेव्हा अडचणीत असाल तेव्हा तुम्ही प्रामाणिक राहा आणि जेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा तुम्ही साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा तुम्ही विनयशील राहा आणि जेव्हा अत्यंत रागत असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचं सुयोग्य व्यवस्थापन असं म्हटलं जातं. फक्त तुम्ही खचू नका. संधी मिळेल तुम्हालाही लगेच हिरमसू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तुम्ही खचू नका. प्रेम तुमच्यावर करणारे कितीतरी लोक आहेत. अर्थात नक्कीच तुमच्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यांसाठी तुम्हीही थोडं हसून पहा. अर्थात बघा, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तुम्ही मात्र आता खचू नका. गमतीदार सत्य, नारळाला डोळे असतात पण त्याला मात्र कधी पाहता येत नाही. कपाला कान असतात पण त्याला मात्र ऐकू येत नाही. टेबलला पाय असतात पण त्याला मात्र कधी चालता येत नाही. आणि बाटलीला तोंड असते पण त्याला मात्र कधी काही बोलता येत नाही. सुईला नाक असते पण तिला वास कधी येणार नाही. कंगव्याला दात असूनही चावता मात्र त्याला कधी येत नाही. माणसांकडे सगळं काही असूनही माणुसकी मात्र कधीही त्याला दाखवता येत नाही. बस एवढीच मोठी सत्यता आहे. बाकी आयुष्यामध्ये एक वेळ
समजून घ्या, काहीही देखील झाले तरी वाईट कर्म मात्र तुम्ही करू नका. कारण ज्या ज्या क्षणी तुम्ही वाईट कर्म केलेले असतात त्या प्रत्येक वाईट कर्माचे अर्थात नक्कीच फळ तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार असते. म्हणून जर आयुष्यामध्ये उत्तम आयुष्य जगायचे असेल तर प्रथम तुम्ही उत्तम कर्म देखील करण्याचा प्रयत्न करा. बस एवढ्याच गोष्टी तुम्हा आणि आम्हा प्रत्येकाला प्रथम लक्षात ठेवायचं आहे. तुटलेल्या नात्यांचा विचार मनातून तुम्ही काढून टाका. कारण मेलेल्या फुलांना पाणी देऊन काही देखील फायदा होत नसतो. बस एवढीच गोष्ट तुम्ही तुमच्या मनी आता मात्र कोरून ठेवा. काहीही तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे मात्र आता राहणार नाही. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेत असाल तर ती तुमची चिंता आता मात्र पूर्णत्व वेळत आहे. आयुष्यात जर आनंदी राहायचे असेल तर प्रथम आपण स्वतःवरती सर्वात जास्त प्रमाणात विश्वास नक्कीच ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणून जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर तुमचं आयुष्य याच श्रेणी बदलताना तुम्ही मात्र नक्कीच पाहाल. प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरीही निराश होऊ नका. कारण आयुष्यामध्ये जे काही घडत असते त्या प्रत्येक गोष्टी आपल्या उत्तमासाठीच घडतात आणि ज्या गोष्टी तुम्हाला उत्तम घडवायच्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी आता मात्र तुमच्या आयुष्यात नक्कीच घडतील. जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही मागे जाणार नाहीत. म्हणून आयुष्य हे असंच असतं. इथे फक्त स्वतःवरती विश्वास आपल्याला मात्र ठेवता प्रथम यायला हवं. बस एवढंच आयुष्यामध्ये तुम्हाला स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी कधी कधी आपण चुकीचे नसतो पण आपल्याकडे ते शब्द नसतात. आपण खरे आहोत हे मात्र प्रथम सिद्ध करण्यासाठी कोणावर जास्त विश्वास मात्र तुम्ही ठेवू नका आणि कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत देखील करत बसू नका. कारण आजकाल परतफेड हे आपला तिरस्कार करून होते, पुरस्कार देऊन कधीही नाही. बाकी समजून घ्या, खवचट उत्तर देता येतात पण ती जर आपली मूळ वृत्ती नसेल तर 63 प्रश्नांचा राग येण्याऐवजी स्वतःच्या तिरकस बोलण्याचा स्वतःलाच नंतर त्रास होत राहतो. त्यापेक्षा सहन करण्याच्या यातना अर्थात सुसह्य नक्कीच असतात. एवढं प्रथम समजून घ्या. बाकी कामाची सुरुवात लहान असली तरी देखील चालेल पण शेवट मात्र उत्तमच नक्की आपण करायला ठेवलं, अर्थात उत्तम ते काम केलं पाहिजे. आणि विश्वास हा आपला स्वतःवर आणि नजर आपली समोरच्यावर असली की कोणी किती आपल्यासाठी षडयंत्र करू द्या, हमखास मार्ग हा तुम्हाला सापडतोच. आणि आपण किती प्रयत्न जरी केले तरी कोणाचा स्वभाव तुम्ही कधीही बदलू शकणार नाही. कारण कांद्याला किती प्रेमाने तुम्ही कापलात तरी तो मात्र तुम्हाला आश्रूच देत असतो. कडू आहे पण सत्य आहे. जीवनभर किती धन करा पण मेल्यानंतर शोकपत्रिकेत निधनच लिहिलेले जाते. काही प्रश्नांचे उत्तर फक्त वेळच देऊ शकते, एवढं मात्र नक्कीच. म्हणून संयम ठेवा. की समजूतदारपणा तेव्हाच येतो जेव्हा जवळचं कोणी फसून मात्र आपल्याला जातं. बाकी मन संपूर्ण निशंक करणे म्हणजे डोळस होणे. मन स्वच्छ करून घेण्याचा अधिकार कुणालाही कधी मात्र हिरावून घेता येणार नाही, ज्याचा तोच त्या पवित्र कार्याच्या आड येतो. मन संपूर्ण निशंक करून द्यायला आम्हीच मात्र इथे तयार नसतो. कारण आपल्याला कमीपणा स्वीकारावा लागेल याची भीती किंवा अहंकार आहे, हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नदी नेहमी शांत असते आणि समुद्र मात्र खवळलेला असतो. तरी देखील पुरामध्ये जास्त जीवित हानी नदी शेजारच्या लोकांचीच होते. कारण नदी शेजारी लोकसंख्या समुद्राच्या तुलनेत जास्त असते. म्हणून जरी नदी शांत असली तर तिचा उद्रेक जास्त हानी नक्कीच करू शकतो. बाकी हल्ली मी कोणाशी भांडत नाही. दुःख माझे कुणापुढे मी मात्र मांडत नाही. झाल्या वेदना अनावर तरी मनावर मात्र मी ते घेत नाही. चुकला कोणी कितीही दोष मात्र त्याला मी कधी देत नाही. सोडावं लागेल अभिमान इतकेही मी झुकत नाही. जोडावे लागतील हात इतकेही मी कधी चुकत नाही. ओळखता येतो कावा मलाही पण निशाणा मी मात्र कधी साधत नाही. वास्तवाशी जुळली नाळ माझी स्वप्नांची इमळे मी मात्र कधी देखील बांधत नाही. बस एवढीच एक मोठी सत्यता मात्र नक्कीच आहे. मित्रांनो, समजून घ्या, अश्रू कधीच उधारीवर मिळत नसतात.
कोणाच्या सहानुभूतीने सारी दुःखे कधीच कमी होत नाहीत. शब्दांनी झालेल्या जखमा उसने शब्दांनी अर्थात जखमा उसने शब्दांनी कधीच बऱ्या होत नाहीत. मनाला खोलवर जखम झाल्याशिवाय अश्रूंचे बांध कधीच फुटत नाहीत. कितीही कमीपणा घेऊन जगायचे म्हटले तरी यातना मात्र कधीच कमी होणार नाहीत. तुमचे कर्म आणि सोसलेले श्रण विसरायचे म्हटले तरी कधीच ते मात्र तुम्हाला विसरता येणार नाहीत. नको वाटते हे जीवन म्हटले तरी मरणाचे दार कधी देखील उघडता मात्र येणार नाहीत. लोक म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं चांगलं वागतात, पण खरं तर आपण जेवढे चांगले वागू ना लोक तुमचा तेवढा मात्र गैरफायदा नक्कीच घेतात. हे प्रथम तुम्ही स्मरणामध्ये ठेवा. केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेले माणसं कधीही आपण मात्र नक्कीच विसरायची नसतात. बाकी चेहरा म्हणजे भावना, डोळे म्हणजे शब्दातील भाव, स्पर्शाच्या मोहाच्या राजधानीकडे नेणारी वाट. नजर चुकवली की पुढचा बराचसा प्रवास थांबवता येतो. स्पर्शाचा मुक्कामाचा अखेरचा टप्पा मात्र इथे प्रत्येकाला नक्कीच पूर्णत्व टाळता येतं. बाकी समजणं आणि समजून घेणं यात खूप काही फरक आहे. समजून घ्या. समजवण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी सुंदर असे मन नक्कीच लागते. बाकी इतरांबद्दल स्पष्ट बोलणारा व्यक्ती त्याच्याबद्दल इतरांनी स्पष्ट बोलल्यावर प्रथम मात्र नक्कीच दुखवतो, हे मात्र नक्कीच. बाकी जीवनामध्ये रस नाही, प्रेमामध्ये मात्र यश नाही. जायचं होतं अमेरिकेला पण स्वारगेट वळण आता मात्र बसवरूनही बस नाही. एवढंच आयुष्याची सत्यता आहे. ते म्हणजे जे तुम्ही तुमच्या मनी ठरवाल ते मात्र कधी देखील तशाले तसे होणार नाही. म्हणून जे तुमच्या आयुष्यामध्ये घडलेले आहे त्यामध्ये तुम्ही प्रथम नक्की समाधानी राहायला शिका. बस एवढंच आपल्याला आयुष्यामध्ये प्रथम मात्र स्मरणामध्ये ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात शांत राहा, कारण ज्या पद्धतीने आयुष्यात दुःख आहेत त्या पद्धतीने सुख देखील नक्कीच येतील. बाकी कसं बोलावं हे मात्र कला आहे, पण कसं बोलू नये हे मात्र संस्कार आहेत. हे प्रथम तुम्ही स्मरणामध्ये नक्कीच ठेवायला शिका. भगवंत म्हणतात काहीही झाले तरीही चिंता मात्र तुम्ही करू नका. जेवढी चिंता कराल तेवढे दुःख तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येतील. म्हणून चिंता आणि काळजी आता मात्र तुम्ही सोडून द्या आणि भगवंतांवरती तुम्ही सदैव मात्र विश्वास ठेवत चला. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश गोड आणि प्रेरणादायी व्हिडिओ जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ देऊन ऐकलेले असाल तर त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे. तोपर्यंत धन्यवाद.